किंवा 21 जूनपर्यंत हा क्लास डिस्टर्ब होऊ नये, कारण का तर विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. परंतु आता अगदी माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे, भैयांकडे पण आहे, काही तुमच्याकडं 12वी आणि 11वीसाठी प्रवेशित जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला क्लास कॅन्सल करायचा आहे आणि फी परत पाहिजे. माझ्याकडे सध्या तुम्ही दाखवा म्हटलं मी दाखवू शकतो तुम्हाला. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुमची स्टेटमेंट आली की बाबा आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, त्यासाठी 18 जूनपर्यंत क्लास घेतो, तसं तुम्ही पुढची बाजूही क्लिअर करा. तुमचे व्हिडिओज येऊ द्या किंवा तुमचे स्टेटमेंट येऊ द्या किंवा पत्रक येऊ द्या की ज्या विद्यार्थ्यांना आता ते काही कारण असेल, म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकणार विश्वास ठेवा, अमुक करा तमुक करा, कारण विद्यार्थी ती ठरलेली आहेत. त्यामुळे तुम्ही हे क्लिअर करा की बाबा ज्यांना कोणाला प्रवेश घेतलेले आहेत, ज्यांनी कोणी 27मध्ये वगैरे, त्यांना जर प्रवेश कॅन्सल करायचे असतील तर त्यांची फी परत दिली जाईल आणि कधी दिली जाईल, ज्याच्यामुळं प्रशासन, पोलीस प्रशासन तुम्हाला आणि पालकांना अडचण होईल. आता काही पालक माझ्या मोबाईलमध्ये अनेकांनी पावत्या टाकल्या आणि पुन्हा त्यांचं म्हणणं आहे सर आमच्या लेकराचा चेहरा कुठंच येऊ नये कारण त्यांनी करिअर करतो. त्यामुळे अगदी तुम्हाला ही विनंती आहे असं समजा समजतं लातूरकरांच्या वतीनं की एक मेसेज द्या किंवा ज्यांना झालंय ते दुर्दैवीच झाले, म्हणजे झाले ते अतिशय वाईट झाले, पण आपण सगळे मिळून एक प्रयत्न करूया किंवा ज्यांना कोणाला निघायचंय, ज्यांना कोणाला आता बाहेर पडायचंय, त्यांनाही तुम्ही एक तुमची हेल्पलाईन द्या किंवा सांगा की या तारखेला तुम्ही येऊन रक्कम परत घेऊ इच्छिता तर घेऊ शकता किंवा ती तुम्हाला परत दिली जाईल. आणि तिसरी बाजू जी आहे की 2027साठीचे प्रवेश तुम्ही जर करत असाल आत्ता तर तुम्हाला विनंती आहे की ते प्रवेश तोपर्यंत थांबवा जोपर्यंत संचालकाची किमान पोलीस कस्टडी तरी संपत नाही. कारण का तर आज ते CBI कस्टडीत आहे, त्याचा अर्थ काही अंशी त्यांना दोषी धरणं हे आपली लोकशाही किंवा आपलं संविधान सांगतं. त्याच्यामुळे विनंती ही आहे की विद्यार्थ्यांना प्रवेश करून घेऊ नका, कारण विद्यार्थी दोन्ही बाजू सांगतो तुम्हाला एक लक्षात घ्या. आता जसं तुम्ही काल जाहिरातीमध्ये चेहरे दाखवले की आम्ही खुश आहोत वगैरे वगैरे, मग तुम्ही हे चेहरे का दाखवत नाही की यांची चौकशी चालू आहे? तुमच्या ज्या विद्यार्थ्यांची चौकशी चालू आहे ते पण चेहरे दाखवा ना. आमचं मागणं हे आहे, तुम्ही जर हे चेहरे दाखवत असाल की आम्ही आलो इथं आणि आम्ही खुश आहोत किरण भैया, तर मग तुमच्या क्लासेसच्या काही विद्यार्थ्यांची चौकशी चालू आहे CBIच्या वतीनं, मग तेही चेहरे दाखवा की हे गुन्हेगार होऊ शकतात का, यांची चौकशी चालू आहे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की विद्यार्थ्यांच्या आडून सामाजिक संघटना किंवा समस्त लातूरकर म्हणून आम्ही आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले क्लासेसवाले म्हणून तुम्ही कृपया अल्पवयीन विद्यार्थ्यांचे चेहरे पुढे करून कसलंही समाज विघातक आणि शिक्षण विघातक राजकारण करू नये ही तुम्हाला विनंती आहे, आवाहन आहे, कारण ते चुकीचं आहे. अशा स्थितीमध्ये जाहिरात करणं चुकतंय. मग ते चेहरे आता तुमचे दुसऱ्या सुद्धा क्लासेसचे असू शकतात, म्हणजे मला आज असं नाही म्हणायचं की हाच. त्यामुळे आपण थोडंसं शांततेने घ्यावं. 18 तारखेपर्यंत अगदी क्लासेस तुम्ही चालवावेत. आपल्या माध्यमातून जे विद्यार्थी आता येत आहेत त्यांना जे काही नुकसानीला ते सामोरं जात आहेत ते असो, परंतु त्यांना मोठं यश मिळावं याच्यासाठी ताकद लावावी. मी सुद्धा एक शिक्षक राहिलेलो आहे, शिक्षकाचा आत्मा कळतो. कलेक्टर साहेबांना आम्ही बोललो त्या दिवशी की सर शिक्षकाची इमेज म्हणजे एक हिरो लाईक इमेज असते, भावनिकदृष्ट्या विद्यार्थी अटॅच असतो. 2 वर्षापासून तुमच्याकडे लेकरू आहे, त्याच्यामुळे त्यांचं नुकसान नको, गोंधळही नको. परंतु कृपया अशाही मेसेजेस देऊ नका की ज्याच्यामुळे एक चुकीचा मेसेज जाईल लातूरकरांच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती किंवा हेच अजून उत्तमच आहे, उत्कृष्टच आहे असं कृपया करू नये. बाकी आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पैसे अडकलेले आहेत त्यांनाही कृपया आवाहन करा आणि पुढचे प्रवेश तोपर्यंत कृपया थांबवा जोपर्यंत CBI कोठडी वगैरे ह्या गोष्टी क्लिअर होत नाही. ही विनंती करण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत.